नमस्कार. स्वनिर्मिती नाही तर विकास नाही, प्रगती नाही. कोणत्याही देशाचा विकास नाही, प्रगती नाही. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. स्वनिर्मिती नाही तर कोणताही विकास नाही, कोणतीही प्रगती नाही. कुठल्याही देशाचा, कोणत्याही देशाचा विकास नाही, प्रगती नाही. म्हणून स्वनिर्मिती आवश्यक आहे. स्वनिर्मिती केली पाहिजे. म्हणून प्रत्येक देशाने स्वनिर्मिती केली पाहिजे. आपल्या देशाचा विकास, आपल्या देशाची प्रगती स्वतः केली पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी, या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. दुसऱ्याच्या सहाय्याने चालू नये. स्वाभिमानी, स्वावलंबी राहिलं पाहिजे. सर्वच जर आपण दुसऱ्या देशाचं ऐकत राहिलो, प्रत्येक गोष्ट आपण दुसऱ्या देशाचं ऐकून करत राहिलो, दुसऱ्याचं ऐकून वागत राहिलो, दुसऱ्याचं ऐकून कृती करत राहिलो, या काम करत राहिलो, या कार्य करत राहिलो, तर आपला कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही, कुठली प्रगती होत नाही. उलट आपण त्या देशाचे, या इतरांचे आपण गुलाम बनतो. म्हणून काहीही असो, कुठलंही काही असो, स्वतः केलं पाहिजे. स्वतःचं काम स्वतःच केलं पाहिजे. स्वतःचं कर्तव्य स्वतःच पार पाडलं पाहिजे. स्वतःच जबाबदारी स्वतःच पार पाडली पाहिजे. स्वतःच्या देशाचं हित स्वतःच केलं पाहिजे. स्वतः देशाचं कल्याण स्वतःच केलं पाहिजे. स्वाभिमानी, स्वावलंबीपणा ठेवला पाहिजे. स्वतःचं हित, स्वतःचं कल्याण स्वतःच केलं पाहिजे. दुसऱ्याच्या साह्याने, या दुसऱ्यावर अवलंबून राहून आपलं हित साध्य नाही केलं पाहिजे. कारण त्यामुळे दुसऱ्या देशाचा फायदा होतो, दुसऱ्याचा फायदा होतो, पण आपला होत नाही. जर आपण प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक बाबीसाठी दुसऱ्यावर जर अवलंबून राहत आलो, तर आपल्या ज्ञानबुद्धीचा उपयोग काय? म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. जर आपला खरंच विकास करायचा असेल, जर आपल्या देशाचा खरंच विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल, आपला देश विकसित बनवायचा असेल, प्रगतशील बनवायचा असेल, सुंदर बनवायचा असेल, मजबूत बनवायचा असेल, बलवान बनवायचा असेल, पराक्रमी बनवायचा असेल, ज्ञानी बनवायचा असेल, सुंदर बनवायचा असेल, सर्वात नंबर 1 बनवायचा असेल, तर स्वनिर्मिती आवश्यक आहे. आणि स्वाभिमानी, स्वावलंबीपणा आवश्यक आहे. आणि स्वतःची अस्मिता, स्वतःचं अस्तित्व जागं करणं आवश्यक आहे. म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. कोणत्याही गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी, या इतर कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. तर आपल्या देशाचं कल्याण, या आपलं कल्याण, आपलं हित साध्य करण्यासाठी, या विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आपल्याला स्वनिर्मिती करावी लागेल. विकास करावा लागेल, प्रगती करावी लागेल. स्वतःचं हित, कल्याण साधावं लागेल. स्वाभिमानी, स्वावलंबीपणा ठेवावा लागेल. सुंदर विचार ठेवावे लागतील. देशाविषयी अभिमान, प्रेम असलं पाहिजे. आणि देशाविषयी अभिमान, प्रेम ठेवावे लागेल. स्वतःची अस्मिता जागी करावी लागेल. स्वतःचं अस्तित्व जागं करावं लागेल. म्हणून जागे व्हा, सतर्क व्हा, सावधान राहा आणि आपल्या देशाचं हित साध्य करा, आपल्या देशाचं कल्याण साध्य करा. म्हणून स्वनिर्मिती करणे आवश्यक आहे. स्वनिर्मिती म्हणजे प्रत्येक वस्तूचे उद्योगधंदे, आपल्या प्रत्येक गोष्टीचे उद्योगधंदे आपल्या देशात असले पाहिजे. प्रत्येक वस्तूच्या कंपनी आपल्या देशात असले पाहिजे. मोबाईल असो, घड्याळ असो, या इतर कोणत्याही वस्तू असो, याचे उद्योगधंदे आपल्या देशात असले पाहिजे. परंतु आपल्या मोबाईल कंपनी बाहेरची असते, या इतर वस्तू आपण बाहेरून मागवतो. परंतु तीच निर्मिती जर आपल्या देशात केली, प्रत्येक वस्तूची निर्मिती जर आपल्या देशात केली, आपल्या देशाला जर स्वाभिमानी, स्वावलंबी बनवलं, आपल्या देशातील लोकांना काम दिलं,
आपल्या देशात जे ज्ञानी लोक आहेत, जे हुशार लोक आहेत, जे खरोखरच ज्ञानी आहेत, बुद्धिमान आहेत, अशा लोकांना जर चान्स दिला आणि त्यांच्या कलेचा उपयोग करून, त्यांच्या गुणांचा उपयोग करून, त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून, ते ज्ञानाचा उपयोग करून जर आपल्या देशातच स्वनिर्मिती केली, प्रत्येक वस्तूची निर्मिती केली, तर आपला देश मागं राहणार नाही. आपला देश प्रगतशील होईल, विकसित होईल, सुंदर होईल, छान होईल आणि आपल्याला दुसऱ्या देशातून वस्तू मागवण्याची गरज पडणार नाही. काय वस्तू आपल्या देशातच तयार होतील. आणि म्हणून आपल्या देशात स्वनिर्मिती असल्यामुळे, आपल्या देशातच वस्तू निर्माण होत असल्यामुळे, आपल्या देशातच वस्तूची निर्मिती होत असल्यामुळे आपल्याला वस्तूसाठी या काही गोष्टीसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणून आपला देश हा स्वाभिमानी स्वावलंबी होईल. आपल्या देशाचं कल्याण होईल, आपल्या देशाचं हित होईल, आपला देश प्रगतशील होईल, आपला देश विकसित होईल. म्हणून स्वनिर्मिती असणे आवश्यक आहे, स्वनिर्मिती करणे आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये फार बुद्धिमान लोक आहेत, फार ज्ञानी लोक आहेत. म्हणून अशा ज्ञानी बुद्धिमानी लोकांना चान्स दिला पाहिजे, त्यांची कला ओळखली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे आणि आपल्या देशात स्वनिर्मिती केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक वस्तूसाठी जर दुसऱ्या देशावर अवलंबून राहिलं तर मग आपल्या देशाचं अस्तित्व काय? आपल्या देशातील ज्ञानी बुद्धिमानी लोकांचं अस्तित्व काय? नाही का आपला देश गुलाम बनणार? मग का प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहायचं? कशामुळं? का आपल्या देशात काय कमी आहे का? म्हणून आपण पाहिजे ते करू शकतो, आपण हवं ते करू शकतो. आपल्या देशात काय कमी आहे, कशाची कमी आहे? आपला देश पराक्रमांचा देश आहे, आपला देश शूरांचा देश आहे, आपला देश वीरांचा देश आहे, आपला देश कलाकारांचा देश आहे, आपला देश ज्ञानीवंताचा देश आहे, आपला देश बुद्धिमानी लोकांचा देश आहे, आपला देश धाडसी लोकांचा देश आहे, आपला देश संतांचा देश आहे, आपला देश महान लोकांचा देश आहे. म्हणून आपला देश श्रेष्ठ संस्कृतीचा देश आहे. म्हणून आपल्या देशात काय कमी आहे, कशाची कमी आहे? आपल्या देशात कला आहे, आपल्या देशात कोणत्याच गोष्टीची कमी नाही. आपल्या देशात सर्व काही मिळतं, सर्व बाबी मिळतात. म्हणून फक्त जागा व्हायला पाहिजे. म्हणून आपली अस्मिता, आपलं अस्तित्व जागा करायला पाहिजे. म्हणून स्वनिर्मिती होणे आवश्यक आहे, स्वनिर्मिती करणे आवश्यक आहे. स्वनिर्मिती जर झाली, प्रत्येक गोष्टी निर्मिती आपल्या देशात झाली, उद्योग निर्माण झाले, तर लोकांना काम मिळेल, बेरोजगारांना काम मिळेल आणि कमी किमतीत वस्तू मिळेल. वस्तूचा भाव जास्त असणार नाही आणि गोरगरीब जनसामान्यांना ती वस्तू चांगल्या रीतीत स्वस्त किमतीत मिळेल. आणि स्वनिर्मिती झाल्यामुळे खर्च कमी लागेल, स्वनिर्मिती झाल्यामुळे वस्तू टिकाऊ दर्जेदार बनेल. आणि आपल्या देशात ती वस्तू निर्माण होत असल्यामुळे, आपल्या देशात कोणती वस्तू निर्माण होत असल्यामुळे ती चांगली असेल, मजबूत असेल आणि गोरगरीब जनसामान्यांना ती वस्तू परवडेल आणि ते घेतील. दुसऱ्या देशातील मागवलेल्या वस्तू या टिकाऊ नसतात, मजबूत नसतात. त्या हलक्या असतात, हलक्या दर्जाच्या असतात. त्यांची किंमत जरी कमी असली तर त्या टिकाऊ नसतात, तेव्हाच खराब होतात, तेव्हाच कामातून जातात. परंतु आपल्या त्या चांगल्या वाटतात, परंतु असं नाही. म्हणून टिकाऊ वस्तू असली पाहिजे. जर समजा एखादी वस्तू घेतली आणि ती 1 महिना गेली नाही तरी काय कामाची ती वस्तू घेऊन? टिकाऊ जर वस्तू घेतली तर ती 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे, 6 वर्षे जाते, मग तुमचा पैसा वसूल होतो. परंतु जर ती एखादी वस्तू तुम्ही कमी किमतीत घेतली परंतु गेली ती 15 दिवस या 1 महिना, तर मग काय कामाचा? ती वस्तू घेऊन काय उपयोग? म्हणजे पैसे तरी फिटले नाही. म्हणून
स्वनिर्मिती होणे आवश्यक आहे आणि आपल्या स्वतःच्या देशातूनच माल खरेदी करणे आवश्यक आहे, वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या देशाविषयी प्रेम असलं पाहिजे, अभिमान असला पाहिजे, आपल्या देशाविषयी आदर असला पाहिजे, काळजी असली पाहिजे, चिंता असली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या देशातूनच वस्तू खरेदी केली पाहिजे. आपल्या देशात कशाची कमी आहे, आपला देश सोडून बाहेर देशात जाणंसुद्धा गरजेचं नाही, आवश्यक नाही. आपल्या देशात काय कमी आहे, कशाची कमी आहे? आपल्या भारत देश सोडून दुसऱ्या देशात जाणं का गरजेचं आहे, का आवश्यक आहे? आपल्या भारतात सर्व काही आहे, सर्व काही मिळतं. आपला भारत देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याची गरज का पडते? आपला भारत देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याची पाळी का पडते? इथले घरदार विकून, सर्व विकून दुसऱ्या देशात जाण्याची गरज का पडते, का आवश्यकता पडते? याचं कारण काय? आपल्या देशात कशाची कमी आहे, का कमी आहे? जे काय तुम्ही करू शकता ते आपल्या देशात करू शकता. विकास, प्रगती, प्रोग्रेस आपल्या देशात सुद्धा करू शकता. स्वाभिमानी, स्वावलंबी बना. आपल्या देशाचं महत्त्व विसरू नका, आपल्या देशाचं प्रेम विसरू नका, आपल्या देशाचं अस्तित्व विसरू नका. म्हणून आपला देश श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे, बलवान आहे, पराक्रमी आहे. म्हणून फक्त आपल्या देशाच्या प्रगतीकडे लक्ष द्या आणि सर्व भारतीयांनी एकत्र येऊन आपल्या देशाचा विकास केला पाहिजे, प्रगती केली पाहिजे. म्हणून स्वनिर्मिती झाली पाहिजे. स्वनिर्मितीवर भारताने भर दिला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक वस्तूसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहू नये, तर आपल्या देशात स्वनिर्मिती झाली पाहिजे. आणि काय काय वस्तूसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतं? ज्या वस्तूची निर्मिती आपण करू शकत नाही, ज्या गोष्टी आपण निर्माण करू शकत नाही, जी वस्तू आपण निर्माण करू शकत नाही, अशा वस्तूसाठी, अशा काही किरकोळ वस्तूसाठी जर दुसऱ्या देशावर अवलंबून राहिलं तर त्यात काही वाईट नाही. परंतु स्वतःला अशक्त समजून, स्वतःला कमजोर समजून, स्वतःच्या देशाला कमजोर समजून, अशक्त समजून दुसऱ्या देशाचं भलं करणं हे चुकीचं आहे. म्हणून स्वनिर्मिती केली पाहिजे, स्वतःच्या देशाचा विकास केला पाहिजे, प्रगती केली पाहिजे. निस्वार्थपणे, माणुसकीने, प्रेम ठेवून, चांगुलपणाने, कल्याणकारी वृत्ती ठेवून, चांगली नीती, धोरण, नियोजन ठेवून आपल्या देशाचा विकास केला पाहिजे, प्रगती केली पाहिजे. आणि म्हणून स्वनिर्मितीवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आणि शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. शिक्षणही फार महत्त्वाचं आहे. म्हणून शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. शिक्षण फार महत्त्वाचं आहे. चांगलं शिक्षण आलं पाहिजे, सुशिक्षण आलं पाहिजे. आणि शिक्षणामुळेच प्रत्येक व्यक्ती सुधारेल. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी सुधारेल, त्याची प्रगती होईल. आणि व्यावसायिक शिक्षणाला भर दिला पाहिजे. म्हणून व्यावसायिक शिक्षणसुद्धा असलं पाहिजे. म्हणून स्वनिर्मिती जर सुरू केली, स्वनिर्मितीवर जर भर दिला, जास्तीत जास्त स्वनिर्मितीवर जर भर दिला तर भारत प्रगतशील होईल, विकसित होईल, नंबर 1 होईल. म्हणून जास्तीत जास्त वस्तू आपल्या देशातच तयार झाल्या पाहिजे आणि चांगल्या शिक्षणावर भर दिला पाहिजे, सुशिक्षणावर भर दिला पाहिजे, चांगले शिक्षण मिळालं पाहिजे, व्यावसायिक शिक्षण मिळालं पाहिजे, विद्यार्थ्यांचं जीवन सुधारलं पाहिजे, प्रत्येकाचं जीवन सुधारलं पाहिजे. मग तळागाळातील प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचा, विद्यार्थ्यांचा, लोकांचा, जणांचा विकास झाला पाहिजे. म्हणून प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. मग आपल्या देशातील कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, अज्ञानी राहू नये. म्हणून सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणही गरजेचं आहे, शिक्षणही फार महत्त्वाचं आहे. स्वनिर्मितीवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.